महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। डॉक्टर भारतीताई प्रवीण पवार, पूर्व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री, भारत सरकार। लोकनेते स्वर्गीय ए.टी. पवार दादासाहेब यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीस्थळी विनम्र अभिवादन। कळवण तालुक्याचे विकास पुरुष पाणदेव परमश्रद्धेय माजी मंत्री स्वर्गीय ए.टी. पवार दादासाहेब यांच्या 88व्या जयंतीनिमित्त कळवण तालुक्यातील दळवट येथे स्मृतीस्थळी विनम्र अभिवादन करत पुष्प आदरांजली अर्पित केली। या प्रसंगी दादासाहेबांच्या कार्याचा उजाळा दिला आणि जुन्या स्मृती पुन्हा ताज्या झाल्यात। लोकनेते स्वर्गीय ए.टी. पवार दादासाहेब यांनी केलेल्या समाजासाठी जनसेवेचा अमूल्य वारसा आमच्या मार्गदर्शनाचा आधार आहे। आम्ही त्यांच्या राहिलेल्या अपूर्ण कार्याला पूर्ण करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार आहोत। त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रेरणास्त्रोत घेऊन आम्ही समाजसेवेच्या मार्गावर ठामपणे पुढे चालत राहू। स्वर्गीय ए.टी. पवार दादासाहेबांच्या जनसेवेच्या आदर्शाने प्रेरित होऊन आम्ही आजही समाजासाठी जनतेसाठी ठामपणे वाटचाल करत आहोत। या प्रसंगी प्रवीण भाऊ पवार, दीपक खैरनार, दादा मोरे, राम चौरे, देशपांडे गुरुजी, प्रवीण रमदळ, आशुतोष आहेर, अमोल पगार, हेमंत रावले, संगीता महाले, कनुजताई, दिनकर आहेर, सुनील नाना खैरनार, चेतन निकम, अशोक बोरसे, पांडुरंग गायकवाड, संजय पवार, नवनाथ पवार, दिनकर गायकवाड, यशवंत बागुल, नवनाथ पवार, सावित्रीताई, पूनमताई बागुल, वामन गायकवाड, बाबूराव गायकवाड, गौतम गावित, भरत गायकवाड, धनराज ठाकरे, सुनील गवळी, गणेश पवार, गंगाराम गवळी, रितेश पवार, रवी आबा अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज, डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।